ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 ॲफिडेविट देतो, त्या ॲफिडेविटवर तुम्ही सह्या करा, तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर जी कारवाई होते आहे ईडीची CBIची त्यापासून आम्ही तुम्हाला वाचवू, तुम्हाला अटक करणार नाही. आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा. हे ॲफिडेविट आहे, 3 ॲफिडेविट आहेत, त्याच्यावर तुम्ही सह्या करा, पुढचं आम्ही पाहतो. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. अशा प्रकारचं इशारा म्हणा, धमकी म्हणा, हे देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने केलं. मी जे त्यांना खलनायक म्हणतो आहे ना वारंवार, ते त्यासाठी. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाहीत ते तुरुंगात गेले. आमच्यासारखे लोक जे झुकले, घाबरले, ते भाजपात गेले. मग अजित पवार असतील, वेश पालटून दिल्लीला फिरत राहिले. एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून त्यांच्यावर फिरत राहिले. हे या गोष्टी झाल्या भविष्यात. पण अनिल देशमुख ह्यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला, आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही. हा त्याचा संबंध आहे. हा मिरजेतला तरुण आहे. त्या संघाशी, RSSशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. हे आपण पाहिलं असतं. आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही बरं का. अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे, असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो. दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे हा, कोण आहे, याला Y दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे, या सद्ग्रस्ताला Y दर्जाची सिक्युरिटी, असं याने काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं Y दर्जाची सिक्युरिटी दिली. जे अनिल देशमुखांच्या बाबतीत झालं आहे ते आपल्याला माहीत असेल. मी व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे चेअरमन असताना मी राज्यसभेच्या चेअरमनला एक पत्र लिहिलं होतं या इथे दिल्लीमध्ये. मला सातत्यानं काही लोक भेटायला येतात आणि मला धमक्या देत आहेत की तुम्ही जे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही नाद सोडा, नाहीतर आम्ही तुम्हाला ED किंवा CBIमध्ये आत टाकण्याचा आमचा तयारी पूर्ण झाली. हे अशा प्रकारचं पत्र मी 2.5 वर्षापूर्वी व्यंकय्या नायडूंना लिहिलं होतं आणि इथे आपल्यासमोर ते मी एकदा दाखवलं होतं. त्याच पद्धतीने झालेलं आहे. जायचं, लोकांना धमक्या द्यायच्या ED CBIच्या आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करून घ्यायच्या. आम्ही दबलो नाही, आम्ही तुरुंगात गेलो. मी लिहिलेलं पत्र रेकॉर्डवरती आहे. संघ परिवाराशी संबंधित लोक हे कसे येतात, आधी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतात, आपण त्यांचं ऐकलं नाही तर मग इशारा, धमक्या आणि तुमचं भविष्य किती धोकादायक आहे, तुम्हाला ED CBIच्या कारवायांना तोंड द्यावं लागेल, हे सरळ सांगून तुम्हाला ते त्यांच्याकडे ओढून देतात. अजित पवारांच्या संदर्भात खुलासा स्वतः अजित पवारने केला. हा माणूस वेश पालटून फिरायचा दिल्लीमध्ये.